नमस्कार, पीटीएन न्यूजवर आपले स्वागत आहे। गडचिरोलीत माओवादी नष्ट, पोलिसांनी 40 मार्के एकाच दिवशी उद्ध्वस्त केली। गडचिरोलीमध्ये मोठी कारवाई, तारीख 18 फेब्रुवारी 2026। नमस्कार, पीटीएन न्यूजवर आपले स्वागत आहे। आजची सर्वात सनसनीखेज बातमी गडचिरोली जिल्ह्यातून। माओवाद्यांच्या दहशतीचे शेवटचे प्रतीक असलेली 44 स्मारके एकाच दिवशी उद्ध्वस्त। गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफच्या जवानांनी अभूतपूर्व अभियान राबवून माओवाद्यांना मोठा धक्का दिला आहे। ही कारवाई कशी पार पडली आणि याचा जिल्ह्यातील नागरिकांवर काय परिणाम होणार, जाणून घेऊया सविस्तर। गडचिरोली जिल्हा हा माओवाद्यांच्या दहशतीचा गड मानला जातो। अतिदुर्गम जंगलात माओवाद्यांनी जनतेच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी उभारलेली ही स्मारके आता इतिहासजमा झाली आहेत। आज 18 फेब्रुवारीला C60 कमांडो, सीआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलाच्या 18 पथकातील तब्बल 800 जवानांनी एकाच वेळी अभियान राबवले। परिणामी जिल्हाभरातील 44 माओवादी स्मारके पूर्णपणे नष्ट करण्यात आली। एटापल्ली उपविभागात 18 स्मारके उद्ध्वस्त, हेडरी उपविभागात 17 स्मारके, भामरागड उपविभागात 5 स्मारके, जिमलगट्टा उपविभागात 2 स्मारके, धानोरा उपविभागात 1 स्मारक, पेंढरी उपविभागात 1 स्मारक। हे स्मारके पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी आणि गट्टा सारख्या अतिदुर्गम गावांमध्ये होते। या अभियानात बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड BDDSने परिसराची कसून तपासणी केली आणि नंतर जवानांनी स्मारके उद्ध्वस्त केली। ही केवळ दगडी स्मारके नव्हती, तर माओवाद्यांच्या हिंसाचार आणि दहशतीची जिवंत निशाणी होती। गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवायांमुळे माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली आहे। नागरिकांच्या मनातील भीती कमी होत असून आता ही स्मारके नष्ट झाल्याने सुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामस्थांमध्ये पोलीस दलाप्रती विश्वास वाढला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री गोकुल राजजी आणि पोलीस उप अधीक्षक अभियान श्री विशाल नागरगोयजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल म्हणतात, गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली असून जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल नेहमीच प्रयत्नशील आहे। पोलीस दल खंबीरपणे जिल्ह्यातील नागरिकांच्या पाठीशी उभे असून कोणीही माओवाद्यांच्या भूलथापांना बळी पडू नये। पीटीएन न्यूज, सत्य, स्पष्ट, सनसनीखेज। #गडचिरोली अँटी माओइस्ट #पोलीस ॲक्शन। ही होती गडचिरोलीतील सनसनीखेज बातमी। अधिक अपडेट्ससाठी पीटीएन न्यूज सोबत रहा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।